नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आशा फायनली आता घरी राहायला तयार झालेली आहे आणि आशाने एक अट ठेवलेली आहे, ती म्हणजे आता घरामध्ये ती येणार नाही, पण घराच्या बाहेर ओसरीवरती ती राहणार आहे आणि आता जालिंदरचा पर्दाफाश करणार आहे। तर तुळजा ही आशाशी कशी मदत करणार, त्या दोघीजणी मिळून सासू सुनाची जोडी आता जालिंदरची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आशा ही तिथं असते तेव्हा सूर्या म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी तुला मी आत नेणार नाही असं सूर्याचं म्हणणं असतं आणि सूर्या चिडलेला असतो। सूर्या हे सगळं बोलत असतो कारण जेव्हा आम्हाला आईची गरज होती तेव्हा हे झालेलं नाही। तेव्हा तुळजा समजवत असते। तुळजाला आता सूर्याने सांगितलेलं असतं की हे बघ, तुला आता आमच्या दोघांमधली निवड करावी लागेल। तेव्हा तुळजा म्हणत असते, असं काय बोलतोय सूर्या, तुला कळत नाही आहे का, हे सगळं चुकीचं चाललं आहे तुझं बोलणं, तू नाही बोललं पाहिजे असं तुळजा त्याला समजवत आहे, पण सूर्या मात्र ऐकत नाही। तेव्हा आशा म्हणत असते की राहू दे तुळजा, मी जाते इथून। आणि मग आशा निघालेली असते। तेव्हा मात्र आता शंकर म्हणजे तात्या आशाला म्हणतात की थांब आशा, तू कुठंही जायचं नाहीस असं स्पष्टपणे आशाला सांगितलं जातं आणि आशाला सांगितलं जातं की तू थांब। आशा मात्र आता शांतपणे थांबलेली असते। मग तुळजा आशाला घेऊन आता घरामध्ये जात असते। तेव्हा आशा तुळजाचा हात सोडते आणि म्हणते की नाही, मी या घरामध्ये येऊ शकत नाही। तेव्हा मात्र तुळजाला धक्का बसतो, हे सगळं काय आहे। तुळजा म्हणू लागते की काय झालं आई, असं काय करताय तुम्ही, असं का म्हणताय की तुम्ही घरामध्ये येऊ शकत नाही, हे तुमचं घर आहे, इतकी वर्ष झाले या घरानं तुमची वाट पाहिलेली आहे असं म्हणत तुळजा ही आशाची समजूत घालत असते आणि तिला घरामध्ये घेऊन जात असते। पण आशाचं म्हणणं असतं की नाही, मी या घरामध्ये येणार नाही असं आशाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। त्याचबरोबर सूर्या म्हणत असतो की आमच्यासाठी आमची आई गेलेली आहे, जेव्हा लहानपणी आम्हाला सोडून ती गेली तेव्हाच आमच्यासाठी मेले असं त्याचं म्हणणं आहे। आणि इकडे तात्यांचं म्हणणं आहे की थांब, कशासाठी थांब, तर तात्यांना त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। तात्यांना ते प्रश्न विचारायचे आहेत की का तू सोडून गेलीस, का असं केलंस, माझ्यात काय कमी होतं म्हणून तू सोडून गेलेली आहेस, आणि त्या पुजाऱ्याबरोबर त्या थोड्याशा दागिन्यांसाठी, अगं पण तुला काय कमी केलेलं आहे मी घरामध्ये, या घरामध्ये प्रत्येक गोष्ट मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करत होतो, मग तरीही ही वेळ का आली असा प्रश्न विचारला जात असतो। तेव्हा इकडे मुली पण अजिबात ऐकायला तयार नसतात। त्याही म्हणत असतात की नाही, आमच्यासाठी लहानपणापासून आमचा दादाच हे आमचं सर्वस्व आहे। दादाने प्रत्येक वेळेस इकडे आमच्यासोबत तो चांगला वागलेला आहे, आमच्याशी प्रत्येक वेळेस त्याने आम्हाला समजून घेतलेलं आहे, हे सगळं त्या बोलत असतात। आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं की दादा कधीच आमच्याशी चुकीचा वागला नाही आणि दादाच आमच्यासाठी आई होता, तर आम्ही हिचा विचार का करू, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र तिथे तात्या आलेले आहेत आणि तात्या म्हणत असतात की मला या प्रश्नांची उत्तरं दे, कारण तू मला असं सोडून का गेली, मुलांचं सगळं कळलं तुला, मुलं कशी वाढली असतील, सगळ्या गोष्टी तुला कळलेल्या आहेत, फक्त मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की माझ्यात काय कमी होतं म्हणून तुला हे सगळं करावं लागलेलं आहे, मी तुला कुठल्या गोष्टीला कमी केलं होतं म्हणून तू हे सगळं केलेलं आहे, असे अनेक प्रश्न तात्या आता विचारत असतात। आणि बिचारी तुळजा त्याचबरोबर आशा तिथे उभे असतात, सगळ्यांच्या समोर तात्या प्रश्न विचारत आहेत। तेव्हा मात्र इकडे तात्यांनाही प्रश्न पडलेला असतो की आता काय। धनू राजू सगळ्याजणी तिथं असतात। तुळजा त्यांना समजवत असते, त्यांना म्हणत असते की नको प्लीज, तुम्ही असं नका करू, तुम्ही तरी ऐका। तेव्हा आता सगळे आरोप केले जात असतात आणि मग तेव्हा मात्र इकडे तुळजा आणि तात्या सर्वजण तिथं आहेत। तात्या म्हणतात की सांग। तेव्हा आशा म्हणते की बास, खूप बोललात तुम्ही, आत्तापर्यंत मी तुमचं ऐकतच आलेली आहे, आजतागायत मी तुमचं ऐकलं नाही असं कधी झालेलं नाही, मी प्रत्येक वेळेस तुमची साथ देत आलेली आहे, तुमच्याबरोबर होते। मला वाटलेलं मी घरी आलेली आहे, तेव्हा मला घरी आल्यानंतर माझ्या घरचे विचारतील तू कुठं होतीस, कशी जगलीस, मी माझ्या लेकरांच्या आशेवरती जगलेली आहे, मान्य आहे मला, आत्ता मी ज्यावेळेस आले ती वेळ चुकीची आहे, सगळं मला पटतंय, पण मी माझ्या लेकरांसाठी जगत होते, माझ्या लेकरांसाठी मी जे काही केलेलं आहे ते करत होते असं ती बोलत असते। तेव्हा मात्र तात्या तिथं असतात आणि तात्या म्हणत असतात की बास, फक्त आता मला त्या प्रश्नांची उत्तरं दे,
कारण मी रस्त्याने जायचो तेव्हा लोक मला तोंडात शेण घालायचं बाकी ठेवलं होतं. लोक माझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीनं वागत होती. त्याचबरोबर तात्या म्हणत असतात की मी सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण नाही. आता आशा म्हणते की बस, आता मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत आणि आणखी प्रश्न उभे राहायला नको, म्हणून मी इथेच राहणार आहे. इथे ओसरीवर बसून राहील, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी इथेच राहणार आहे, एवढं स्पष्टपणे आशाने सांगितलेलं असतं. आणि आशा तिथे ओसरीवरती जाऊन बसते. तेव्हा सूर्या, तुळजा सगळेजण तिथं असतात. ते म्हणू लागतात की असं नका करू, पण आशा मात्र इकडे ऐकतच नाही. ती म्हणत असते की नाही, मला इथेच राहायचं आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की जे काय करायचं ते करा. तेव्हा तुळजा त्याला म्हणालेली असते की सूर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी लग्न करून मी या घरामध्ये आले त्या दिवशीपासून या घरावरतीही माझाही तेवढाच हक्क आहे, आणि जरी तू तो नाकारला तरीही मला माहिती आहे, आणि आत्ता मी आईंना कुठेही जाऊ देणार नाही, त्यांना आत बोलवतो, असं तुळजा सांगत असते. परंतु सूर्या मात्र आत बोलवायला तयार नसतो. त्यानंतर पाहायला मिळतं की तुळजा जी आहे ती म्हणत असते की काय हे आई, चला तुम्ही तरी ऐका, असं नका करू, असं ती बोलत आहे. आणि तेव्हा इकडे आशाला मात्र वाईट वाटत असतं. आशा म्हणत असते की काय करू मी, मला यांच्यापुढं अजून कोणतेही प्रश्न उभे राहू द्यायचे नाहीत, यांच्यापुढं कोणतेही प्रॉब्लेम क्रिएट करू द्यायचे नाहीत, म्हणून आशा ही थांबलेली असते. आणि मग तुळजा घरात आल्यानंतर सगळ्यांना विचारू लागते. सूर्या तर रागाने वरतीच गेलेला असतो. तुळजा राजूला म्हणते, धनूला म्हणते की काय चाललंय तुमचं. धनू तर चक्क म्हणालेली असते की लहानपणापासून जेव्हा आम्ही आई अशी हाक मारले तेव्हा मला दादांनीच दिलेला आहे, आणि आत्ता आमच्यासाठी दादा म्हणजे ठीक सर्वस्व आहे, आणि दादा जर ऐकणार नसेल तर आम्ही कोणी काहीच ऐकणार नाही, असं ती सांगते. आम्ही दादाला दुखवणार नाही, आणि त्या बाईशी आमचा काहीही संबंध नाही, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र तुळजा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, असं नको करू, आईशी अशा पद्धतीनं नको वागू, हे सगळं ती सांगत असते. परंतु आता धनू ऐकून घेत नाही, राजू ऐकून घेत नाही, त्याचबरोबर तिथे भागू असते, ती पण ऐकून घेत नाही. तात्यांकडे तुळजा जाते, तात्यांना समजवू लागते. तात्या प्लीज ऐका ना, मला काय म्हणायचं आहे ते, असं म्हणत ती समजूत घालत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे, कारण प्रत्येक वेळेस आता जे काही घडत आहे ना ते असं आहे, पण तात्या तुम्ही विचार करा ना, आई अशा बाहेर कशा राहतील, कसं वाटतं ते. तेव्हा भागू, तात्या कोणीच तुळजाचं ऐकत नाही. इकडे आता सरनोबत जे आहेत त्यांचा फोन आलेला असतो डॅडींना, आणि तेव्हा ते म्हणत असतात, अहो तुमच्याच घरातला मॅटर झाला ना, त्या बाईला तुमची तुळजा घेऊन गेली. आता मला कळले, तुळजा घेऊन गेली म्हणजे कुठं गेले असणार आहे, म्हणजे तुमचं घर जे आहे ते तिथंच आहे, असं त्यांचं बोलणं असतं. तेव्हा सरनोबतांना इकडे डॅडी म्हणत असतात की तुम्ही जे काम केलेलं आहे त्याचं आम्ही नक्की आठवणीत ठेवू, असं म्हणत ते फोन ठेवतात. आता डॅडींना ह्या गोष्टीचा राग आलेला असतो. तुळजाने माझ्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेला आहे, ही गोष्ट त्यांना पटत नसते. इकडे आता बहिणी दादाकडे येतात, त्याला समजून सांगू लागतात. त्याला म्हणत असतात की खा, तू नाही खाल्लं तर आमचं कसं होईल. धनू म्हणते माझ्या पोटात किती कावळे ओरडायला लागलेले आहेत. इकडे भागू म्हणते की आता तू माझं सगळं ऐकत असतो ना, मग आता हे पण ऐक ना, असं भागू त्याला म्हणत असते. आणि मग तो भागू उठून झाल्यानंतर त्याला तिला थांबवतो आणि म्हणतो की बस आत्ता. मग तो भागूला घास भरवतो. त्यानंतर तिथे धनू असते, राजू असते, त्यांना घास भरवतो. भागू पण सूर्याला घास भरवते, आणि आता बहीण भावंड ही जीव लागतात. त्याचबरोबर सूर्याने भागूचं सगळं ऐकलेलं असतं, आणि त्यामुळंच तर त्यांच्या दोघांमधला त्याचबरोबर सूर्याने 2 घास खाल्लेले असतात. इकडे आता तुळजाला काळजी वाटत असते, ती म्हणजे आशाची, म्हणून तुळजाने आशासाठी जेवण आणलेलं असतं, आणि ते जेवण घेऊन आशासाठी ती आलेली असते. आणि आशाला म्हणत असते की मनासाठी नाही आई, पोटासाठी हे सगळं खायचं आहे, असं ती आशाला सांगू लागते. आणि त्याचबरोबर आशाला ती जेवायला देते. पण आशा मात्र शांतच असते. ती म्हणत असते सगळी जेवली का गं, माझी लेकरं जेवली का, असं आशा विचारत असते. तेव्हा मात्र तुळजा म्हणत असते की हो. आणि त्यानंतर तुळजा तिला म्हणत असते की घ्या, आता थांबायचं नाही, आता अजिबात आपण थांबायचं नाही आहे, काहीही झालं तरीही अजिबात थांबायचं नाही, एवढंच तुळजाने ठरवलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की गावातल्या लोकांना जालिंदर निंबाळकरांनी सांगितलेलं आहे, आणि त्यांना सूर्याच्या घरावरती मोर्चा घेऊन यायला सांगितलेलं आहे, आणि सूर्याच्या बाबतीत चुकीचं पाऊल उचललं जात असतं. ते म्हणत असतात की ह्या बाईनं गावाशी गद्दारी केलेली आहे,
हिला या घरात जागा नाही आणि तू तिला आत्ताच्या आत्ता हाकलून द्यायचं आहे. आणि मग आशाचा हात धरून ते खेचत राहिलेले असतात. तेव्हा सूर्यामध्ये येतो आणि सूर्या म्हणतो, बास, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण नाही, ज्या बाईला तुम्ही घराच्या बाहेर काढायला सांगत आहात ती आई आहे माझी. या पद्धतीनं तिच्याशी वागलेलं मी खपवून घेणार नाही, असं सूर्या बोलत असतो. आणि तेव्हा मात्र तिथे सगळ्यांनाच धक्का बसतो. आशालाही धक्का बसतो, कारण फायनली सूर्याने तिला आई अशी हाक मारलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.